नमस्कार मित्रांनो, मी किशोर तुपविहिरे आणि आपल्या या मुलाखती सदरामध्ये आज आपल्या भेटीला आलेले आहेत लखमापुरी या गावचे सरपंच, माजी सरपंच शरद चाबुकस्वार. तर मित्रहो, सध्या ते ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि गेली 5 वर्षे ते सरपंच होते. आता चाबुकस्वार यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांचं बालपण कसं होतं, शैक्षणिक त्यांची वाटचाल कशी राहिली आणि ते राजकारणात कसे आले. तर आपण एका क्रमाक्रमानं आपण त्यांना प्रश्न विचारूयात. तर नमस्कार चाबुकस्वार सर, आम्हाला हे सांगायला म्हणजे ऐकायला आवडेल तुमच्याकडनं की बालपण कसं होतं, म्हणजे त्याच गावात होतं का बाबा लहानपणी आपण मामाच्या गावाला वगैरे थांबतो असं काही होतं, आणि त्या दृष्टीने आता तुम्ही सुरुवात करा की तुमचं बालपण नेमकं कुठं गेलं. खरं जर सांगायचं झालं तर आमचे आईवडील ऊसतोडी करणारे म्हणजे ऊसतोडी कामगार, आणि आमचं गाव हे पैठण तालुक्यातील तांडा बुद्रुक, बालानगर जवळचं गाव आहे तांडा बुद्रुक. अच्छा अच्छा. तिथं आमचे वडील ऊस तोडायला जाणे किंवा 6 महिन्याने काम करणे असं काम करायचे. आणि त्यानंतर मी 3 वर्षाचा असताना आमचे आजोबा केरू शहाजी पवार जे सभापती होते पंचायत समिती शेवगावचे 1981ला, त्यांच्या तिथं शिक्षणासाठी आलो. माझं 1ली ते 4थीचं जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर येथे झालं, आणि त्यानंतरचं जे शिक्षण आहे 5वी ते 10वीपर्यंत ते चापडगाव हायस्कूल चापडगाव, त्यानंतर 11वी 12वी चापडगाव माध्यमिक. 2001ला प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण इथं ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे BA साठी ॲडमिशन केलं, आणि त्याचबरोबर 2001ला माझा नंबर गव्हर्मेंट पॉलिटेक्निक अहमदनगर येथे DME साठी लागला, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी. आणि मग 2001 ते 2004 या कालावधीमध्ये माझं ग्रॅज्युएशनही पूर्ण झालं आणि त्यासोबत डिप्लोमाही पूर्ण झालं. म्हणजे बहिस्थ विद्यार्थी म्हणून मी BA पूर्ण केलं, आणि रेग्युलर विद्यार्थी म्हणून माझा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झाला. त्यानंतर शिक्षण जर झालं तर त्या 2004ला मी एका कंपनीमध्ये वेरॉक इंजिनिअरिंगमध्ये याचं ट्रेनी इंजिनियर म्हणून कामाला लागलो. त्यानंतर इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियर असं तिथं सिनियर इंजिनियरपर्यंत तिथंच काम केलं. त्यानंतर आता तुम्ही विचारलं की बालपणाचा विषय होता, आता मी बराच समोर आलो आहे, त्याच्यामध्ये बालपणाचा एक विषय जर सांगायचं झालं तर आमचे आईवडील ऊसतोडीला जाणारे, 18 विश्व दारिद्र्य असे आमची परिस्थिती, की वडिलांची उचल ही 3000-4000 अशी उचल त्या काळामध्ये होती. म्हणजे एक 87-88चा काळ, माझी जन्मतारीख 81, त्या 87-88मध्ये 3-4 हजार उचल असणाऱ्या एका कुटुंबाचा एक सदस्य म्हणून मी होतो. जर शिक्षणाची जर परिस्थिती जर बघितली तर आमच्या आजोबाचं थोडंसं बरं असल्यामुळं, शेती विती सगळं असल्यामुळं आमच्या आईवडिलांनी मला तिथं आणून सोडलं, लखमापुरीमध्ये आणून सोडलं. आणि खऱ्या अर्थानं आमच्या जीवाला, आमच्या म्हणजे आयुष्याला जलकालाटणी जर म्हणली खऱ्या अर्थानं तर ती लखमापुरीमध्ये आल्यानंतर मिळाली. कारण आमचे आजोबा ADCC, आमचे आजोबा सभापती होते 1981मध्ये. त्यांचे मुलगा म्हणजे आमचे मामा धर्मराज पवार ते सहकारी बँकेमध्ये कॅशियर म्हणून काम करत होते. म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली. म्हणजे आईचे वडील. आणि आणखी एक प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छितो की ज्यावेळेस ते उचल म्हटले तर ते ॲडव्हान्स पैसे मला वाटतं, आणि ॲडव्हान्स पैसे म्हणजे एखाद्या कारखान्याच्या मुकादमाकडून घेतलेले ॲडव्हान्स पैसे, त्यांना ते उचल म्हणतात. ठीक आहे, कंटिन्यू करा. आणि आम्ही एकूण 4 भावंड, 3 भावंड आईवडिलांसोबत असायचे, मी मात्र शिक्षणासाठी इथं असायचं. आता सर तुम्ही असा विचार करा की 3-4 हजार उचल असणाऱ्या एखाद्या कुटुंबाकडं म्हणजे वर्षाचं त्याचं उत्पन्न 3-4 हजार, त्याच्यामध्ये या 4 भावंडाचं शिक्षण, त्याच्यामध्ये त्यांचं खाणं, त्यांचं राहणं, त्यांचं आजारपण, त्याचबरोबर इतर जे उत्सव साजरे करायचे त्यासाठी लागणारा एकूण पैसा, जर हा जर सगळा विचार जर केला तर खऱ्या अर्थाने या 4 भावंडांना शिक्षण
मिळणं दुरापास्त होतं. येस 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 येस. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये सरांचं बालपण गेलेलं आहे आणि सरांनी जो चांगला निर्णय घेतला त्यांच्या आईवडिलांनी की ते मामाच्या गावी जे लखमापुरीला त्यांना आणलं गेलं आणि त्यांचं एक चांगलं शिक्षण एज्युकेशन झालं. आज ते जे सरपंच आज सध्या माजी एक सदस्य आहेत, जरी माजी सरपंच असले तर राजकारणाचा एवढा मोठा त्यांना अनुभव आला आणि ती पार्श्वभूमी बघता मागची त्यांनी जे काय दुःख सांगितलं त्यांचं की 4,000 उचर फक्त मुकादमाकडनं 4,000 घेतले जायचे ॲडव्हान्समध्ये आणि एक खूप म्हणजे जे आता मला कधी कधी बघतो मी ऊसतोड कामगार म्हणजे एक जनावराच्या बरोबरीने काम करावं लागते. मेहनत बरोबर, खूप मेहनत कंटिन्यू करा तुमचं. हां, तर मग त्या काळामध्ये अशी परिस्थिती असताना या परिस्थितीमधून आम्ही गेलेलो. त्याचबरोबर 6 महिने आमच्या आईवडिलांनी ऊस तोडायला जायचं, 6 महिने आम्ही आजोबाच्या जवळ आजीच्या जवळ असायचो. आता परिस्थिती आजी ते पण थकलेले असायचे. मग खाण्यापिण्याच्या अडचणीपासून तर सगळ्याच गोष्टीच्या अडचणी आम्ही अनुभवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर शिक्षणात पण भराव होतो. पहिले ते 4थी 1-2 नंबर असा नंबर असायचा. त्यानंतर पुढं चापडगावला गेलो. चापडगावात गेल्यावर मात्र थोडं शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यासारखं वाटलं, कारण मला बोर्डिंगला टाकलं. संत गाडगे महाराज छात्रालय चापडगाव इथं मला बोर्डिंगमध्ये टाकलं आणि त्या बोर्डिंगमध्ये मला वाटायचं राहायलाच नको तिथं. परिस्थिती अशी असायची की त्या काळामध्ये तिथं खायला पण व्यवस्थित नसायचं. त्याच्याबरोबर अभ्यास करायलाच पाहिजे हा शिक्षकाचा जाच, म्हणजे तो जाच वाटायचा. हा जाच वाटायचा, अरे प्रेशर असं शिक्षणाचा अभ्यास झालाच पाहिजे का नाही झाला. पण आम्हाला एक पातकळ सर म्हणून असायचे. ते पातकळ सर खूप म्हणजे ते अभ्यासच करून घ्यायचे आणि त्यामुळं मग ते आम्हाला ते सगळं या सगळ्या गोष्टीचं त्रास वाटल्यामुळं आम्हाला वाटत इथं राहायलाच नको. म्हणून मी काय करायचो, 1-2 3 महिने शाळेला डायरेक्ट दांडी मारून जायचो. अच्छा, ही म्हणजे कितवीतली घटना आहे? 5वी 6वीची. नाही, आता 5वी 6वीला काय असतंय हे सगळ्या गोष्टी माफ आहेत. कारण आता हायस्कूल लेवलला आल्याच्या नंतर त्यात मामाच्या गावी होते. आता मामाच्या गावी लाड असतो पोरांचा काही का असताना आणि अचानकच बोर्डिंगमध्ये टाकल्यावर तो सहन होत नाही आणि पूर्वी थोडं दुर्लक्ष असायचं शासनाचं बी बोर्डिंगच्या व्यवस्थापनावर, ते आपण समजू शकतो. बरं, मग नंतर आपण हायस्कूलवर आलात कॉलेजला वगैरे? शाळेत मी 5वी पासून बोर्डिंगला राहिलो. 5वी ते 10वी जवळपास 5-6 सापडगावलाच बोर्डिंगमध्ये राहिलो आणि खूप प्रगती झाली. अच्छा, प्रगती अशी झाली की 5वी एक दिवस आमच्या वडिलांनी मला चांगला मार दिला. शाळेचा 2-3 महिने गैरहजर राहणं या सगळ्या गोष्टी वडिलांना समजल्यानंतर त्याने चांगला चोप दिला आणि चोप दिल्यानंतर आमची गाडी रुळावर आली आणि खऱ्या अर्थानं मग अभ्यासाला सुरुवात झाली. पण त्यानंतर एक 8वी 9वीला गेल्यानंतर थोडं खेळ, मग खो खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल या सगळ्याच खेळामध्ये मी व्यवस्थित होतो. जिल्हा स्तरापर्यंत राज्यस्तरापर्यंत खेळलो स्पोर्टमध्ये. पण स्पोर्ट्समध्ये त्याच्याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हिरिरीनं सहभाग असायचा. मात्र अभ्यासामध्ये थोडासा म्हणजे पाहिजे तसा असा नव्हतंच, थोडंसं दुर्लक्ष झालं समजायचं. तर त्यानंतर काय झालं, 9वीला गेल्यानंतर क्रिकेटचा जास्त छंद लागला. अच्छा. आणि क्रिकेटचा असा छंद लागल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, 10वीला गेलो तरी क्रिकेटच खेळत होतो आणि 10वीमध्ये एवढा बेकार नापास झालो की मला फक्त 27% पडले. अच्छा. नाही, हरकत नाही. हे बघा, 27% पडले. 10वीला समाजशास्त्र या विषयामध्ये 5 सप्टेंबरच्या ज्या शिक्षक दिनाच्या दिवशी मी शिक्षक होतो, त्याच इतिहासाच्या पेपरमध्ये मी नापास झालो. आणि आता बघा सरपंचाची शोकांतिका बघा, त्यांचं काय म्हणणं आलंय की ते 5 सप्टेंबरला शिक्षक दिनामध्ये त्यांनी तो विषय शिकला होता समाजशास्त्र आणि झालं असं की त्यांनी कबूल केलं की बाबा माझं एक स्पोर्टविषयी अति जास्त प्रेम निर्माण झालं आणि क्रिकेटविषयी एक आस्था तयार झाली. कारण ती साहजिकच आहे, आत्ताची पण पिढी क्रिकेटविषयी थोडी जास्त कल तिकडे जातो तरुण पिढीचा. आणि त्यांनी खूप प्रामाणिकपणे कबूल केलं की असं काही नाही की त्याच्यानंतर इंजिनियरपर्यंत गेलेत ते, तो भाग नाही आहे. तर त्यांनी ती एक आपबीती सांगितली की शिक्षणापासून थोडंसं भरकटले होतेच काही काळ. त्यानंतर काय केलं? त्यानंतर मग असं झालं की मी 10वीला 27% पडून नापास झालो. माझे एकूण 3 विषय गेले
त्याच्यामध्ये गणित, इंग्रजी आणि समाजशास्त्र. अच्छा अच्छा अच्छा. हां हां. म्हणजे 3 विषय गेल्यानंतर आमच्या वडिलांनी दुसऱ्या वेळेस काय केलं, चांगला तब्येत पण माझी बरी झाली होती, एक अर्ध्या कोयत्याची उचल घेऊन टाकली. अच्छा, अर्ध्या कोयत्याची म्हणजे त्याची उचल घेतली. अच्छा. आणि उचल घेतल्याच्या नंतर मी ऊस तोडायला गेलो. अच्छा 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 अच्छा. अर्ध्या कोयत्याची आम्हाला कळलं नाही. म्हणजे आता जर 2 व्यक्तीला 4,000 रुपये, हां हां हां, तर एका व्यक्तीला 2,000. येस 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 येस. मित्रांनो लक्षात घ्या, पूर्ण कोयत्याची म्हणजे 2 व्यक्ती. फॉर एक्झाम्पल म्हणजे नवरा बायकोसाठी 1 मिळायचं. तर वडिलांना थोडासा राग येणं साहजिक होतं की मुलगाने बाबा मी कुठल्या उद्देशाने पाठवलं होतं आणि काय झालं. तर त्यांनी 2,000ची उचल म्हणजे ॲडव्हान्स घेतले कारखान्याच्या एका मुकादमाकडनं, आणि त्या म्हणजे त्यांना ऊसतोडी करावं लागली त्यावेळेस. बापरे, म्हणजे एवढा मोठा अनुभव किंवा एवढं हार्ड काम सुद्धा त्यांनी केलं. मग ऊसतोडीला गेल्याच्या नंतर एक पुढे समोर ऑक्टोबर महिन्यामध्ये एक इतिहास समाजशास्त्र विषय सुटला. त्यानंतर म्हणजे ऑक्टोबर वगैरे, ऑक्टोबर दिल्यानंतर एक विषय सुटला. अच्छा अच्छा. त्यानंतर काय झालं, मी परीक्षा फीस भरली मार्चच्या पेपरसाठी. आणि दुर्दैव आमचं असं की त्या वर्षी आमचे जे क्लर्क होते त्यांनी ती माझी फीस भरली नाही. अरे देवा, बाय मिस्टेक खेळ झाला. बाय मिस्टेक झाला, त्यांच्याकडून काय चूक झाली माहित नाही. ट्रॅजेडी. तो जो मार्च महिना होता तो सुद्धा म्हणजे एकूण 2 वर्ष, हे 1 वर्ष आणि समोरचं 1 वर्ष, असं 2 वर्ष माझे व्हायला गेले. त्यानंतर मी ऑक्टोबरची पुढची परीक्षा दिली. त्यामध्ये पण समजा मी थोडंसं 1 विषय सुटला, पण त्यानंतर मी निर्णय केला की आता हे सगळं एक विषय देण्यात बसण्यापेक्षा संपूर्ण विषय घेऊन पुन्हा बसायचं. अच्छा 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 अच्छा. म्हणून 1999ला मी 97ला पहिली परीक्षा दिली होती. 1999ला मी सगळे विषय घेऊन बसलो आणि 64% घेऊन सगळे विषय सोडून पास झालो. क्या बात आहे, क्या बात आहे. हे बघा, जिद्द जर असेल आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस ते स्वतः ऊसतोडीला गेले त्यांच्या लक्षात आलं असेल की बाबा हे कामापेक्षा ते जरा बरं आहे, आणि त्यांच्या असं निदर्शनास आलं आणि त्यांनी एक स्वतःला रिपेअर करण्याची जी मानसिकता असते, लक्षात घ्या. 64 म्हणजे डिस्टिंक्शन्स आहे बा, लक्षात घ्या. आणि खूप मोठं त्यांनी यश संपादन केलं. मग त्यानंतर कॉलेजचं शिक्षण, मग सिनियर शिक्षण. तर त्यामध्ये मग मला थोडंसं वेगवेगळे छंद पण होते. मी कविताला यायचो. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आमचे आजोबा केरो शहाजी पवार हे चळवळीमध्ये काम करायचं. त्यांचा गाढा अभ्यास चळवळीवर होता. त्याचबरोबर संत कबीर, संत तुकाराम यांचे खूप फॅन होते ते. आणि त्यांचे अभंग म्हणणं, कबीरांचे दोहे म्हणणं, त्यांच्या दोह्यांचं म्हणजे निरसन करणं, विश्लेषण करणं, असं काम ते करायचे. असं ते रोज संध्याकाळी त्यांची आमची चर्चा व्हायची. आमचं भाषण व्यवस्थित होतं, पण त्या भाषणाच्या स्पर्धा असल्या, वक्तृत्व स्पर्धा असल्या, तर त्या स्पर्धेमध्ये मी बक्षीस आणल्याशिवाय राहायचं नाही. बक्षीस मला असायचंच. त्यावेळेस आजोबा खूप खुश असायचे. आणि मग त्यांनी काय सांगितलं की बाबासाहेब समजून सांगितले, तथागत गौतम बुद्ध समजून सांगितले. मित्रांनो, आमच्या आजोबाचं जे त्यांची जन्मतारीख 1932 आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी पारतंत्र्य पाहिलं असे आमचे आजोबा होते. आणि त्यांच्या सानिध्यात आम्ही राहिल्यामुळं त्यांचे जे संस्कार आहेत, चळवळीचे संस्कार आमच्यावर आले. बाबासाहेबांना समाजासाठी ज्या खस्ता खाल्ल्या, त्या खस्ता आखोदिकी ज्या लोकांनी पाहिल्या होत्या, त्यामधले आजोबा एक होते. आणि त्यांचे संस्कार आमच्यावर आले आणि समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे, हे जे बीज आमचं कमीत कमी 8वी 10वी पासूनच आमच्यामध्ये रुजलेलं होतं. मग त्यावेळेस काय व्हायचं, प्रत्येक गावोगावी भजन पार्ट्या असायच्या. आंबेडकरांच्या भजन पार्ट्या असायच्या. नाही पार्टी, भजन पार्टी म्हणायची, जलसा वेगळा. भजन पार्टी असायच्या, आंबेडकरी भजनाच्या पार्ट्या असायच्या. त्याच्यामध्ये आमची लखमापुरीची एक पार्टी असायची. त्याच्यामध्ये आमचे एक चुलत आजोबा शंकर शहाजी पवार, आमचे आजोबा केरो शहाजी पवार, एक ढोलके वादक असायचे किसन धोंडराम पवार. त्याच्यामध्ये मी शरद चाबुकसर, आमची आई. याच्यामध्ये आम्ही 2-4 जण गायक असायचो. सगळं वाद्यवृद्ध आमच्या सोबत असायचं. आणि गावोगावी जमवून आम्ही प्रबोधनाचं कार्य करायचं. लहान होतो, पण त्याच्यामध्ये मी गीतं लिहायचो, आंबेडकरी गीतं पण
हे अमुक एक चाल दिली जायची, त्याच्या चालीवरती मी गीतं लिहायची किंवा नवीन नवीन गाण्यांच्या चाली, नवीन गाणी आले की हिंदींचे. हां. तर ते मला एक आजोबाचं तुम्ही आठवण काढली, तर आजोबांनी एखादी अशी आठवण सांगितली होती की बाबासाहेब ह्या ठिकाणी आम्हाला भेटले, किंबहुना आम्ही बाबासाहेबाच्या ह्या कार्यक्रमाला हजर होते, लाईव्ह बघितले, असा एखादा किस्सा? तर आजोबांनी सांगितलं 1948चा विषय होता. अच्छा अच्छा. 1948मध्ये बाबासाहेब त्यावेळेस औरंगाबादलाच जायचे. त्यांचं कार्यक्षेत्र औरंगाबादच असायचं, सध्याचं छत्रपती संभाजीनगर. तर मग 48 ते 50 दरम्यान तिथं थांबले. हां. तर मग त्यावेळेस काय व्हायचं, गावावरून लोंढीची लोढे बाबासाहेबाच्या दर्शनाला जायचे. आणि आमचे आजोबा त्यावेळेस जास्तीत जास्त एक 15-16 वर्षाचे असतील. एक त्यावेळेस आजोबा सांगायचे की मी बाबासाहेबाला नुसतं बघायला लखमापुरी ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे 80 किलोमीटर पायी गेलो होतो. पहा काय प्रेम होतं बापरे. नाही, बाबासाहेबाचं कर्तृत्वच तसं होतं, मला काटा फुटला अंगाला ऐकल्यावर. तर मला असं वाटलं की बाबा तुमच्या आजोबांचं तुम्ही एवढं गुणगौरव करत आहात, म्हणून मला आवर्जून, कारण मी तसे सिनियर काही लोक बघितलेत, बोललो की त्यांना ते आजसुद्धा असं आठवतंय, बाबासाहेब आमच्या आजोबाला बोलले होते, आमच्या वडिलांना बोलले होते. बरं, आता आपण पुढच्या याच्यावर जाऊ की मग ज्यावेळेस 10वी झाल्याच्यानंतर 12वी किंवा इंजिनिअरिंगचं ह्या संदर्भात. आता सर असा विषय असा होतो की परिस्थितीचं असं गोष्ट आहे की ज्यावेळेस माझं ॲडमिशन मी 11वीला केलं. 11वीला केल्यानंतर तिथं चापडगाव ज्युनियर कॉलेजला ॲडमिशन झालं. ॲडमिशन झाल्याच्या नंतर 11वी निघाली. 11वीला मी ऊसतोडीलाच होतो. 11वीला सुद्धा ऊस तोडायलाच गेलेलो होतो. मात्र 12वीला आल्यानंतर अभ्यास चालू केला. अभ्यास चालू केल्याच्या नंतर मग 12वी पूर्ण झाली. परिस्थिती एवढी गंभीर होती साहेब की आठवड्याला एक 5-7-10 रुपये भेटायचे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त पैसे भेटत नसतात. आता मग 12वी झाल्याच्या नंतर ॲडमिशन मी तुम्हाला सांगितलं प्रतिष्ठान कॉलेजला केलं मी, BA फर्स्ट इयरला. मग त्याच्यामध्ये मी फॉर्म पण भरून टाकलेले होते इकडं डिप्लोमासाठीचे, तिथं पण 1 नंबर लागून गेला. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगरला कॅटेगरीमधून नंबर लागला. नंबर लागल्याच्या नंतर आता खरी परिस्थिती सांगतो तुम्हाला मी की आमच्यासोबत असणारे सगळे श्रीमंताचे लोक मुलं असायची आणि आम्ही मागासवर्गीय व्यक्ती, त्याचबरोबर आर्थिक परिस्थितीनं हलाखीचा व्यक्ती, असा एक मुलगा म्हणून मी तिथं काम करत होतो. माझ्यासोबतचे सगळे मुलं म्हणजे चांगल्या पैशावाल्यांची लोक होती, मुलं होती. गाड्यावर त्यावेळेस आता समजा सगळ्याचीच परिस्थिती, सायकल सगळ्यात मोठं साधन होतं, मग ते सायकलीवर असायचे, आम्ही पायी असायचो. असं गाडी नाही म्हणता येत, पण त्यावेळेस सायकली असायची. ते म्हणजे मोठे जे मुलं ते सायकली असायच्या समोरच्या हँडलवाल्या, फॅशनेबल सायकली त्या काळातले तिथं जायचे. आम्ही मात्र आता खरी गोष्ट सांगतो सर तुम्हाला, मी हॉटेलवर काम करायचं. अच्छा, आपल्याला पोटाची प्रांत होती. आता तिथं राहायचं तर त्याचा खर्च कसा काढायचा, म्हणून मी रात्री सकाळी 6ला गेल्याच्या नंतर कमीत कमी 11-12 वाजेपर्यंत हॉटेलवरती चांगल्या याच्यावरती काम करायचं. लोकाला म्हणजे त्यांना जेवण देणं, पाणी देणं, वेळ आले तर लोकांच्या शिव्या खाणं, अरे असंच दिलं, असं नाही वाढलं, तसं नाही वाढलं, ह्या सगळ्या गोष्टीचं काम मी त्यावेळेस केलं. आणि 2004मध्ये मी फर्स्ट क्लासमध्ये, तिथं पण मला 63.23% घेऊन मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. पास झाल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरला म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद, मी तिथं गेलो. वेरॉक इंजिनिअरिंग म्हणून एक कंपनी होती, त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू दिल्याच्या नंतर मी तिथं ट्रेनी इंजिनियर म्हणून रुजू झालो. ट्रेनी इंजिनियर म्हणून रुजू झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो व्यवस्थित चाललं होतं सगळं. त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियर असे खूप मोठा असा प्रवास झाला. प्रवास झाल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या मी बदलल्या, पोस्ट वाढत गेल्या, मी प्लॅन्ट हेडपर्यंत गेलो.
प्लॅन्ट हेडवर झाल्याच्या नंतर मला वाटलं की बाबा आता काहीतरी आपला स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे, म्हणून आमचे 1-2-3 मित्र होते, आम्ही पार्टनरशिपमध्ये आम्ही स्वतःची कंपनी टाकली. चांगली गोष्ट. कंपनी टाकल्याच्या नंतर कंपनी तुम्हाला सांगतो चांगल्या जे MNCs होत्या, मल्टीनॅशनल कंपन्याज, त्या कंपन्यामधून आम्हाला काम आली. आम्ही क्वालिटी, क्वांटिटी, रेट सगळं मेंटेन केल्यामुळं ते कामं पण व्यवस्थित मिळायला लागले. पण काय असतं सर, काय होतं, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पाहतो की शेवटी जातीचा जो कलंक आहे, ते लेबल आहे आपल्याला लागलेलं, ते काय जात नाही, जात नाही असं आपण जे म्हणतो त्या पद्धतीने. तर ती जात नव्हती, कारण आमचे पार्टनर सगळे ओपन समाजाचे होते. त्यांना वाटायचं चला यालाच विचारते, आपल्याला कोणी विचारत नाही. प्रकार आहे ना, तो आपसुक ऑटोमॅटिकली यायला सुरुवात होतो. आणि कधी कधी मनात ध्यानात नसताना पण ते. आणि एक गोष्ट सांगायची अशी राहिली की 2007ला मला वाटलं मॅनेजर झालं पाहिजे, आणि डिप्लोमावरती कोणी मॅनेजर करत नव्हतं. एक तर BE पाहिजे, BTech पाहिजे, किंवा मग MBA असलं पाहिजे. तर इकडून मी ग्रॅज्युएशन केलं होतं प्रतिष्ठान महाविद्यालयाकडून. तर तुम्ही ॲडमिशन केलं इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीला MBAला, ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये. ते याच्यामध्ये मी ॲडमिशन केलं 2009ला. ते पण पासआउट झालं 2009-10च्या दरम्यानमध्ये झालं ते. मग मॅनेजर झालो. आता कंपनी टाकली, त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला काय प्रोडक्शन होतं म्हणजे कसं होतं? आता कंपनी आम्ही प्लास्टिक इंडस्ट्री होती आमची, त्याच्यामध्ये आम्ही जे प्लास्टिक ॲटम बनवायचो, जे होतं ॲटोमोबाईल पार्ट्स होते. नंतर होम ॲप्लायन्सेसमध्ये पण काम करायचो. ॲटोमोबाईल पार्ट्समध्ये जे 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर जे आहेत त्याचे पार्ट्स आम्ही बनवायचो. प्लास्टिक त्याचं डिझाईन पण मीच केलेलं आहे बऱ्याच पार्ट्सचं. त्याचबरोबर होम ॲप्लायन्सेसमध्ये कूलर, TV, फ्रीज याच्यामध्ये सुद्धा ते वस्तू पण आम्ही बनवायचो. तसं आता व्हिडिओकॉनचं काम आम्ही केलं. त्याचबरोबर बजाजचं पण ॲज अ सब वेंडर म्हणून काम केलं आम्ही. नंतर आणखी औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स म्हणून कंपनी होती, जसे रुचा इंजिनिअरिंग, रोहित एक्झॉस्ट, अशा बऱ्याच कंपन्या होत्या. त्या कंपन्याची आम्ही कामं केली. आणि अक्षरशः सर, जर ती कंपनी आजपर्यंत चालली असती तर मी तुम्हाला सांगतो खूप मोठी ग्रोथ आमच्या कंपनीमध्ये झाली असती आणि आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा झाली असती. तर त्या पद्धतीने आम्ही चाललो होतो सगळं. पण मी अगोदरच सांगितलं की जात नाही, त्या पद्धतीने ती जात गेली नाही. आणि त्यांना वाटलं अरे बाबा हे आपल्याला विचारित नाहीत. आता आमचा एक नॉन टेक्निकल होता, जो 12वी झालेला होता, दुसरा एक ITI झालेला होता. आम्ही 3 पार्टनर होतो, आणि मी होतो MBA, डिप्लोमाहून MBA झालेलं होतं. म्हणजे आता साहजिकच डेव्हलपमेंटचे कामं, क्वालिटीचे कामं, प्रोडक्शनचे कामं मला विचारले जायचे. माझे समोरच्या कस्टमरकडून मला विचारणं व्हायचे. ते यांना वाटतं अरे आपल्याला विचारलं पाहिजे. आता काय होतं सर, त्यांचा पण काही दोष नव्हता, पण जे त्यांच्याला सपोर्टिंग जे लोक होते त्यांना ते यार म्हणायचं त्यांनाच विचारते, तुम्हाला कोण विचारतं, काहीतरी असं केलं बघा. मग नाईलाजानं थोडी धासपूस चालू झाली. आणि ते धासपूस मी एकदा काय असतं, आम्ही बाबासाहेबांचे अन्वयी आहे, ते धासपूस आणि आम्ही आक्रमकता आहे आमच्या रक्तामध्येच. आणि आम्ही स्वाभिमान हरवणारे लोक नाही, स्वाभिमान गहाण ठेवणारे लोक नाही. म्हणून आम्ही सांगितलं अरे बाबा हे सांभाळतोच, हे सगळं सांभाळून टाक, हे आम्हाला नकोच. जर तुला त्याच्यामध्ये त्रास होत असेल, जर तुला वाटत असेल काय आहे एकट्यालाच विचारलं जातं, तर तुला विचारू दे, त्याच्यात आनंद आहे आम्हाला. आणि सगळे अधिकार मी देऊन टाकले. मी बाजूला झालो. मित्रांनो, वाईट म्हणजे दुःख या गोष्टीचं आहे. त्या माणसाला 15 दिवसामध्ये सगळं आम्हाला ते आमचं प्रोजेक्ट बंद करावं लागलं. त्या गाड्यांनी ते बंद केल्यानंतर पुन्हा आमच्याकडे आले, अरे बाबा चला. पण त्यावेळेस मी गेलो नाही. त्यानंतर मी गावी आलो. म्हणजे ही जी आपण थोडासा ब्रेक देऊ तुम्हाला 2 मिनिटं. मुळात मुद्दा असा आहे की खूप सारं स्ट्रगल केलं, अनेक कंपन्यांमध्ये काम केलं. त्याच्यानंतर मॅनेजमेंटच्या एका टप्प्यावर त्यांना असं जाणवलं की कुठंतरी इग्नॉरन्स हो राहिला, किंबहुना एक जेलसी नावाचा प्रकार यांच्याशी झाला बाकीच्यांशी. आणि ते जे बोलले की जात नाही,
तर ते जे काय झालेलं आहे त्याला ते खूप काळ लागेल सर, आणखीन 100-150 वर्ष लागतील का काय असं मला वाटायला लागलंय, कारण ती मनातनं जात नाही. आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की आपण ज्यावेळेस 8वी 10वीला होतो त्यावेळेस आपल्याला वाटायचं की जाती व्यवस्था ही कमी कमी होत चालली. पण आजची जर परिस्थिती पाहिली ना, प्रत्येक माणूस जातीसाठी भांडताना दिसतोय, प्रत्येक माणूस धर्मासाठी भांडताना दिसतोय. आणि हे जे जातीचं जे जातीचा हा स्फोट आहे हा वाढत चाललेला आहे, तो काही कमी होताना दिसत नाही. तर मला तरी वाटतं बा की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. बाबासाहेबांनी जी जाती अंताची लढाई जी लढलेली आहे की हे जातीचा अंत झाला पाहिजे, यासाठी घटनेच्या माध्यमातून, यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून, यासाठी चळवळीच्या माध्यमातून जे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत ते प्रयत्न त्यांचे कुठं अपुरे पडलेत का, असाही प्रश्न आज आपल्याला पडतो. कारण काय झालं, एवढं सगळं त्या माणसाने आपल्यासाठी करून सुद्धा आपण त्यांचा त्या मार्गाचा अवलंब करायला तयार नाही. राईट. नाही, आता मुळात मुद्दा झाला, माजी सरपंच शरद चाबुकस्वार सरांनी एक खूप महत्त्वाचा प्रश्न इथं आपल्यापुढे उपस्थित केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं जी जाती अंताची चळवळ सुरू केली होती, तर आज आपण 100 वर्ष होत आलेत ते जाऊन, ह्या म्हणजे भारत स्वतंत्र होऊन जाऊ 75 वर्ष होऊन गेले, 70-80 वर्ष होऊन गेले. आणि आजही जाती व्यवस्थेचं त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे की हायस्कूलला कमी कमी वाटायला चाललं होतं, पण आज रिॲलिटीमध्ये ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आपण उतरून बघतोय तर जातीसाठी सारी दुनिया भांडते आणि ती वरच्या लेवलपर्यंत पण भांडते, मीडिया पुढं पण तेच हो राहिले. आणि मुळात मुद्दा मला एक असा प्रश्न पडतोय की कधी कधी आपण म्हणतो जाती व्यवस्था लवकरही संपली असती, पण राजकारणाने एवढी घेऊन त्याच्यात ह्या जाती त्याच्याकडं आणखी मजबूत करतायत सर, असं दिसायला लागले. आणि याला खतपाणी घातलंय. तुमचा अनुभव सांगा आता मला असं. बरोबर आहे सर्व, एकदम बरोबर. कारण हे काय झालंय ॲक्च्युली, जातीयतेची एखाद्या समजा आपल्या समजा शेड्यूल कास्टमध्ये ज्या काय जाती आहेत, आता आपण सहज म्हणतो शेड्यूल कास्टमध्ये 59 कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब्समध्ये 47 कास्ट आहेत, किंवा आपण ओबीसीमध्ये म्हणतो 450च्या आसपास जाती आहेत तिथं. आणि काय होतं, एखादी त्या म्हणजे समतुल्य असणारी जातीचं आंदोलन चाललं तर त्याच्या समतुल्य दुसरी जात उभी केली जाते आंदोलनासाठी. तर आता रस्त्यावर फैसले आले सर. पूर्वी जे आपली व्यवस्था काय होती, बाबासाहेबांनी सांगितलंय की तुम्ही लोकशाहीमध्ये जाऊन कुठलंही न्यायालयीन भांडणं करा, न्यायालयात दाद मागा. आज काय होतंय, चुकून फॉर एक्झाम्पल आता मला बोलायला नव्हतं पाहिजे, पण मी एक विषय निघाला म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे येतोय. आणि मराठा आरक्षणाचं जी मागणी सुरतं अचानकच ओबीसीवाले पुढे येत आहे. खरंच मराठा आरक्षणाचा बी मुद्दा असू किंवा ओबीसीचा असू, यांनी न्यायालयात जायला पाहिजे, न्यायालयीन प्रक्रिया कंप्लीट करायला पाहिजे. पण रस्त्यावर येऊन वेगळंच दबाव काहीतरी आणण्याचा किंवा वेगळंच राजकारण करण्याचा कुठंतरी प्रयत्न होतोय मोठ्या लेवलला, असं मला वाटतं. आणि त्यामुळे जाती त्याच्या कडा आणखी मजबूत होऊ राहिल्या, तुटायच्या तर बाजूला सोडा. तर शरद चाबुकस्वार सरांनी जो प्रश्न केला तो खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्याला धरून आहे असं मला वाटतं. आता दुसरं एक तुम्ही विषय मांडला जातीचा, तर जातीचं होतं काय, एक 2 उदाहरणं सांगतो सर. ज्या वेळेस आमच्या लखमापुरीमध्ये निवडणूक व्हायची होती त्यावेळेस आरक्षण पडलं आणि 25 वर्षाच्या नंतर SC या कॅटेगरीला आरक्षण मिळालं. अच्छा, 25 वर्षानंतर. आता SCला आरक्षण मिळाल्याच्या नंतर संपूर्ण गावानं आम्हाला डोक्यावर घेतलं होतं की त्याच्या अगोदरच आम्ही गावाचे खूप काही कामं केलेले होते. गावात लाईट नसली, लाईटीसाठी आंदोलन कर, पाणी नसलं पाण्यासाठी आंदोलन कर, रस्ते नसले रस्त्यासाठी आंदोलन कर, सामाजिक क्षेत्रात MSVच्या समोर किती आंदोलनं केले. आणि या गावासाठी काहीतरी करेल म्हणून त्या लोकांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या, कॅटेगरीला जागा सुटली म्हणून. अच्छा, ती जर आता मी थोडक्यात माफी मागून हे वाक्य बोलल की तुमचा वाघ जरी असला तर ते मांजर आहे आणि आमचा कुत्रा जरी असला तर ते सिंह आहे. बरोबर. राईट. बरोबर आहे. ही परिस्थिती तशी झाली. तर मग त्यामुळे मी काय झालं, चांगल्या मतानं मी निवडून आलो, सरपंच झालो. सरपंच झाल्यानंतर तुम्हाला सांगतो, गावामध्ये प्रत्येक घरासमोर रस्त्याची सोय केली, प्रत्येक नळाची सोय केली घरासमोर. म्हणजे तुम्हाला सांगतो 1947 नंतर देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं गावामध्ये पाणी आणायचं काम मी केलं. बायाच्या डोक्यावरचा हांडा उतरायचं काम मी केलं.
एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो की प्रत्येक घरामध्ये म्हणजे सगळ्या गावामध्ये गावाचं जर चित्र तुम्ही ते अगोदर बघितलं असतं, आता जर बिफोर आफ्टर जर केलं त्यामध्ये जर गावाची पूर्वीची परिस्थिती जर बघितली ना ती आपल्या दलित वस्तीमध्ये मोजकं फक्त एक घर सिमेंटचं होतं. अच्छा अच्छा. म्हणजे एकूण 22 ते 23 कुटुंब राहणाऱ्या दलित वस्तीमध्ये फक्त एक घरच फक्त सिमेंटचं होतं आणि बाकीचे जे सगळे घरं होते ते सगळे सापराचे घरं होते, कुडाचे घरं होते की प्रत्येक वर्षी त्यांना करावं लागायचं. कच्चे घरं होते, त्यांना भिंतीच्या जागेवर कुडं उभा करायला लागायची. अशा सगळ्या घरांना माननीय आमदार मोनिकाताईच्या माध्यमातून आता तो कोणत्या एका गावाला एवढे मोठे घरं कुणी देऊ शकत नाही, पण त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मी या सगळ्या कुटुंबाला 43 घराची तरतूद घेतली. क्या बात आहे. वा. 23 कुटुंबासाठी 43 घराची तरतूद झाली. आणि अक्षरशः तुम्ही आजही येऊन बघा आमच्या गावामध्ये प्रत्येक दलित वस्तीमध्ये येऊन पहा, गावातला माणूस ज्यावेळेस दलित वस्तीमध्ये येतो म्हणतो पहा त्यांच्यासाठी काय करून ठेवलं, चला आपल्याकडे नाही झालं, अशी परिस्थिती आम्ही दलित वस्तीमध्ये केली. तर मी तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनं जे आरक्षण ही संकल्पना मांडली होती ती आरक्षण ही संकल्पना खरी कशी ठरते तर तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन पहा. कारण आरक्षण जर नसतं, जर आम्हाला प्रतिनिधित्व जर कायद्यानं दिलं नसतं, संविधानानं दिलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं आपल्या दलिताची प्रगती कुठेतरी थांबली असती. कारण 25 वर्ष हे सगळे लोक उपेक्षित राहिलेले आहेत. 25 म्हणजे स्वातंत्र्यापासून या सगळ्या लोकांकडे कोणी लक्ष दिलेलं नव्हतं. आणि ज्यावेळेस जे प्रतिनिधित्व आपल्याला मिळालं, आरक्षणानुसार आपल्याला जागा मिळाली, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण त्या आपल्या संधीचं सोनं केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे प्रशासकीय लोकांना 58 वर्ष वय होईपर्यंत त्यांना नोकऱ्या मिळतात. आणि आपले जे लोकप्रतिनिधी असतात 5 वर्ष असतात. आणि 5 वर्षामध्ये कसं संधीचं सोनं करायचं हे प्रत्येक म्हणजे माझं सांगणं आहे, प्रत्येक राजकारण्यानं प्रत्येक पदाधिकाऱ्यानं ठरवलं पाहिजे की 5 वर्ष आपल्याला टार्गेट आहे आणि हे टार्गेट त्यामध्ये पूर्ण केलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त लोकांचं कसं समाधान करता येईल, जास्तीत जास्त लोकांना शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचता येतील त्याचा प्रयत्न केलं पाहिजे आणि ते पोहोचले पाहिजे. आणि आम्ही त्या पद्धतीनं काम केलेलं आहे. अच्छा अच्छा. शरद साबुक सर जे काय माजी सरपंच होते त्यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली की बाबासाहेबांनं जर हे आरक्षणाचं तरतूद केली नसती, लक्षात घ्या की महत्त्वाच्या पदावर जेव्हा आपला माणूस जातो त्यावेळी तो समाजाचा नक्कीच उद्धार करतो. आणि हे चाबुक सरांनी दाखवून दिलेलं आहे. मुद्दाच आहे की त्यांनी सर्व क्रेडिट बाबासाहेबाला दिले इनडायरेक्टली, जरी नाव नसलं आत्ता म्हणले ते, पण त्यांनी हे सांगितलं की जर ते केलं नसतं तर आता आपल्याला तिथं जाऊन ह्या परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टीचा उलगडा करता आला नसता. आणि तुमच्या गावात आम्ही आलेलो आहे आणि तुमच्या गावात खरंच पाहिलेत आम्ही घरं. आणि असं वाटलं की आपण एक चांगलं कधी कधी काय असतंय की प्रगती होत असताना बरं त्यांची डेडिकेशन एवढं जबरदस्त आहे, एखादं काम मार्गी हाती लावायचं असलं तर कुठल्या अँगलनी आणि कुठल्या मार्गाने ते करता येईल. आज ते म्हणतात 43 का 46 जे घरकुलं एका गावामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिले. तर फक्त दलितांसाठी जर 43 दिले तर मला वाटतं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये खूप मोठं उदाहरण आहे त्यांचं. आणि ती धडपड, ते डेडिकेशन जर तुम्ही घेऊन गेले तर स्थानिक जे आमदार आहेत राजळे ताई त्यांनी जे त्यांना सहकार्य केलं त्यामुळे ह्या ज्या गोष्टी सहज शक्य झाल्या आणि करता आल्या. त्यामुळं महत्त्वाचा मुद्दा आहे की समाजातले जे बाबासाहेब म्हटले होते की तुम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या, राजकारण क्षेत्रातल्या मोक्याच्या जागा काबीज करा. किंवा आणखी एक बाबासाहेब महत्त्वाचं म्हणले की जा तुमच्या घरांच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं आहे. म्हणजे शासनकर्ती व्हायचं म्हणजे फक्त नोकऱ्या नाहीत तर राजकारणात सुद्धा तुमचा हस्तक्षेप असावा आणि तुमचा सहभाग असावा, तरच तुम्हाला जे काही निर्णय आहेत प्रक्रियेमध्ये तुम्हाला भाग घेता येईल आणि तुमच्या समाजाचं हित साधता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी राहिली, एक महत्त्वाचा मुद्दा आपला बाजूलाच राहून गेला, हरकत नाही, जाती संदर्भात बोलत होतो की जर आरक्षण नसतं, आता तुम्ही सांगितलं कारण मी त्याच्या अगोदर सांगितलं की आरक्षण जर नसतं, बाबासाहेबांनी जर घटनेमध्ये तरतूद करून ठेवली नसती तर आपल्याला सरपंच पद काय साधं शिपाई पदही कोणी दिलं नसतं. आणि म्हणून तुमच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कोणत्या जातीचा आहात हे ठरतं. त्यानंतर
तुमच्याकडं किती क्वालिटी आहे, तुम्ही किती शिकलेले आहेत, तुम्ही समाजासाठी कसं काम करता, याचा काहीही फरक जाती व्यवस्थेला पडत नाही. अच्छा, राईट राईट. मानसिकता तशी आहे. मानसिकता अशी आहे की तुमच्याजवळ किती क्वालिटी, तुम्ही कोण आहेत, तुम्ही बौद्ध समाजाचे आहेत, अच्छा. तुमच्याकडे किती क्वालिटी हे कोणी बघत नाही. अच्छा. तुम्ही किती हुशार आहेत हे तुम्ही बघत नाही. तुम्ही काय शिकले हे सुद्धा कोणी बघत नाही. तुमची जात कोणती आहे हे बघितलं जातं. आणि त्याच्यानंतर सांगतो, त्याच्यानंतर दुसरी निवडणूक आली. त्या निवडणुकीमध्ये मला त्यांनी उपसरपंचही हे होता येत होतं, सरपंचही होता येत होतं. पण कारण जागा ओपनची होती, ओपनची मध्ये ते मला सरपंचही करू शकत होते. पण फक्त आरक्षण पडलं नाही म्हणून मला सरपंच करण्यात आलं नाही. एवढं मोठं गावाचं काम झालं. सर, तुम्हाला आमच्या नदीवरती सध्या 8 बंधारे आहेत आणि ज्यावेळेस पाऊस पडतो ते ओसंडून वाहतात. आज ज्या गावामध्ये 2014 मध्ये टँकरनं पाणी पुरवठा होत होता, आज त्याच गावामध्ये किमान 500 एकर ऊस आहे. क्या बात आहे. 10 वर्षात ही सगळं काय पलाट आहे. हा, हे 500 एकर ऊस. आता तुम्ही जाऊन बघा. मी असं म्हणजे काहीतरी लाबाड बोलतो असं नाही. 500 एकर ऊस हे सगळी करामात ते बंधाऱ्याची आहे. आणि त्या सगळ्या बंधाऱ्याला निधी उपलब्ध करून देणाऱ्या त्या आमदारांची आहे. जे मुनिकाताई राजळेंनी तेवढे निधी उपलब्ध करून दिला. सर, तुम्हाला सांगतो, मी लॅपटॉपवरती सगळा प्लॅन तयार केला गावचा. त्याचे गटार कसे असावेत, गावचे रस्ते कसे असावेत, गावाला लाईट कशी असावी, गावाला पाणी कोणत्या कशा पद्धतीनं पोहोच करावं, दलित वस्तीचा नळ कोणी फोडू नये म्हणून ते गावाच्या बाहेरून असली पाहिजे, तिथून कोणी नळ काढू नयेत, पाणी कोणी फोडू नये, शेतामध्ये घेऊ नये, याची खबरदारी सुद्धा आम्ही घेतली होती. ह्या सगळ्या गोष्टीचा प्लॅन घेऊन मी आमदार मॅडम मुनिकाताई राजळे यांच्याकडे गेलो आणि त्यांना दाखवलं. मी असं लॅपटॉपवरती दाखवलं, आमच्या या रस्त्यांची अशी परिस्थिती आहे आणि या सगळ्यांचं टोटल 8.5 कोटी रुपये आम्हाला गरज आहे. अच्छा, एस्टिमेट दिलं बघा. म्हणजे हे सगळं दाखवून त्यांना एस्टिमेट दिलं. एस्टिमेट दिल्याच्या नंतर ते खुश झाले. ते पहिला सरपंच होता. आतापर्यंत ते म्हणे आमचे म्हणजे राजभाऊ राजळे आमदार होते, त्यांच्याकडं कुणी असा माणूस आला नाही. आता आपल्याला 10 वर्ष झालेत, त्याच्यामध्ये कोणी माणूस आला नाही. व ते म्हणे खुश झाले. ते म्हणे तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आम्ही तुम्हाला उपलब्ध करू. आणि अक्षरशः या 5 वर्षामध्ये मला 3 ते 3.5 कोटी रुपयाचं काम निधी उपलब्ध करून दिला मोनिकाताईंनी. आणि त्याच्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेतून पण निधी उपलब्ध झाला. नंतर दलित वस्ती सुधार योजनेतून निधी उपलब्ध झाला, आमदार निधीमधून झाला, खासदार निधीमधून झाला, त्याचबरोबर अल्पसंख्याकमधून पण निधी उपलब्ध झाला. एवढंच तुम्हाला सांगतो, शासनाच्या नियोजन विभाग ज्या ज्या योजना आहेत तिथून सगळं निधी उपलब्ध करून द्यायचं काम मोनिकाताईंनी केलं. आणि अक्षरशः माझं गाव ना, तुम्हाला आता मी म्हणतो आणखी 5 वर्ष मिळायला पाहिजे होते. महाराष्ट्राच्या नकाशावरती गाव मी आणलं असतं, असं मी तुम्हाला एक ठामपणे सांगतो. नाही, हरकत नाही. आमच्या सदिच्छा आहेत तुमच्यासोबत. तुम्हाला आणखी भविष्यातील 5 वर्ष नक्की मिळतील. काय सांगावं, जास्त मिळतील कदाचित. बाबा, तुम्ही पुढची इलेक्शन लढावा. पार मला काय म्हणायचं, झेडपी असो, पंचायत समिती असो, आमच्या सदिच्छा आहेत तुमच्यासोबत. कारण जर गावाच्यासाठी एवढा धडपडीत कार्यकर्ता काम करत असेल तर म्हणजे जे प्रमुख नेतृत्व आहे या महाराष्ट्राचं, त्यांनी बी तुमच्याकडे निश्चितच ते लक्ष देतील. आणि मला असं वाटतं आहे की व्यवस्थेमध्ये जे काम करून घेण्याची पद्धत किंवा निधी वळवण्याची पद्धत किंवा निधीसाठी पाठपुरावा करण्याची पद्धत आज तुमच्या याच्यातनं मला समजली. तुम्ही काय धडपड केली ते कळलं, गावाचा कशा पद्धतीने विकास केला ते थोडक्यात तुम्ही सांगितलं. आणि तुमच्या गावात खूप चांगली जयंतीचा अनुभव आला, आम्हाला बोलवलं. त्यावेळेस मला लक्षात आलं की समाजात एकता आणण्यासाठी दलित समाजातले 2 समाजाचे प्रभाव एकत्र बसून आणि सन्मानानं वागवण्याच्या दृष्टीने जे तुम्ही प्रयत्न केलेत तेही आम्हाला लक्षात आलं. आणि आता ही जी जातीची जी उतरण आहे ना सर, तर त्याच्यात माझा एक सिनेमा आला होता मराठीतला, उतरण नावाचा. तर मुद्दाच असा आहे की ही व्यवस्था ज्यांनी कधी बनवली, समजा म्हणून बनवली असं ठपका ठेवला जातो, त्याच्यावर काय असेल मनुस्मृतीनुसार, तर एक स्पेसिफिक एक वरची जात आहे आणि त्याच्या खाली दुसरी, त्याच्या खाली तिसरी, तिच्या खाली तिसरी, तिसरी, तिसरी. जगात सगळेजण, आमचे एक हरिशंकर परसाई हिंदी साहित्यातले खूप मोठे लेखक आहेत, ते म्हणतात कि तुम कोई भी जाति ढूंढ लो, उस जाति के नीचे कोई ना कोई जात वो ढूंढ ही लेता है. म्हणजे ही जाती वस्तीची उतरण अशी आहे, आपल्या जातीच्या नंतर बी कोणीतरी आपली खालची जात आहे हे आपल्याला माहिती आहे, त्याच्या खाली बी कोणीतरी आहे ही माहिती आहे. आणि दुर्दैवानं याच्यात मध्ये काय होतं, जातीवाद निर्माण होतो. त्यामुळं रिफॉर्मला टाईम लागणार आहे. आणि रस्सी जळली
पण त्याचा पीळ जात नाही जो म्हणतो आपण, तो प्रकार ह्या जाती व्यवस्थेत राहतो आणि त्याच्यातही तुम्ही ताडकन काम करा. आता डायरेक्टली आपली अशी पिढी आली की आपल्याला डायरेक्ट जातीवाद नाही अनुभवायला भेटत, आपल्याला इनडायरेक्टली जातीवाद अनुभवायला भेटत. बरोबर. कारण डायरेक्ट होईल तर मग आपण ॲट्रॉसिटी दाखवू, बरोबर. मग ते इनडायरेक्टली होतंय. इन केस मी एक अनुभव शेअर करतो की ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, आता प्रोफेसरच्या ठिकाणी मी ज्यावेळेस झालो तर तिथं कास्ट सर्टिफिकेट मागितलं जात नाही. समजा तुम्हाला CSBवर जॉब करायचा आहे किंबहुना कुठल्या एखाद्या टेम्पररी जॉब करायचा आहे, मग तो काय मागतो समोरचा, इकडे तिकडे सगळे कागदपत्र पाहतो क्लिअर, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे का द्या. आणि लिव्हिंग सर्टिफिकेट दिल्याच्यानंतर कंपनीतला सगळ्यात पहिले ज्या ठिकाणी बोट ठेवतो तिथं जातीचा कॉलम असतो. बरोबर. मग इनडायरेक्टली त्याची हिंमत नाही होत तो कोणत्या जातीचा आहे. तर ही वस्तुस्थिती तुमच्या ह्या अनुभवातनं मला सांगावं असं वाटलं. तर मला असं म्हणायचं आहे की एकंदरीत हे सगळे प्लॅन केले, गावाचा एवढा विकास केला, आणखीन गावाच्या ग्रामीण लेवलनी इतर जे सरपंच आहेत तालुक्यातले जिल्ह्यातले, कारण मला तरी असं वाटत आहे की तुम्ही भरपूर काम केलं आहे आणि तुमच्या लेवलचं कोणी केलं आहे की नाही आय डोंट नो, पण एवढं नसेल केलं, 50% तरी केलं असेल. तर त्यांनी त्यांच्यासाठी काय संदेश देणार, आपलीच बंधू आहेत ते, काहींनी केलं असेल, काहीला निधी उपलब्ध झाला असेल, काहीला नाही सण झाला, आपल्याला कोणाचं तुलना नाही करायची इथं. पण आणखी तुम्हाला असं वाटतं की तुमच्या गावात काय करायसारख्या गोष्टी आहेत आणि त्या राहून गेल्यात आणि भविष्यात तुम्ही ते करताल, त्याविषयी थोडक्यात सांगा सर. आता सध्या जर बघितलं ना सर, तालुक्यामध्ये वाघोली गावचे सरपंच आहेत. बरं. उमेश भालसिंग. अच्छा. आता जो काम करतो त्याचं नाव घेतलं पाहिजे. बरं. आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याची स्तुती केली पाहिजे. कर्तव्य आपलं कर्तव्य. आणि काय होतं सर माहिती आहे का, काम न करता या कधीची स्तुती करणे म्हणजे काहीतरी आपला फायदा साधून घेण्यासाठी केल्यासारखी स्तुती करणं किंवा. आता त्या माणसाकडे आमचं काही काम नाही. अच्छा. ते आमचे मित्र आहेत, खूप चांगले मित्र आहेत. अच्छा. त्यांना जर आम्ही काम सांगितलं तर ते करतील, पण त्याचा काही विषय नाही. पण काम करणारा असा माणूस आहे, यंगेस्टचा खूप यंग माणूस सरपंच आहे. आणि आपण जो पाणीदार गाव म्हणतो, अच्छा, पाणीदार गाव, खरं पाण्यासाठीची लढाई तालुक्यामध्ये जी कोणी चालू केली असेल ते उमेश भालसिंगे. अच्छा. सध्या माझ्या नजरेमध्ये असे जे हिरो आहेत ते लोक प्रत्येक तालुक्यामध्ये असायला पाहिजे. आता तो माणूस फक्त एका वाघोली गावासाठीच नाही, बाकीच्या छोट्या मोठ्या गावासाठी सध्या कांबीला पण त्या माणसांनी कामं चालू केले. मग ते RSAच्या माध्यमातून असो किंवा एखाद्या कंपन्याच्या माध्यमातून असो की कोणत्याही माध्यमातून असो, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून असो, पण माणसासाठी काम झालं पाहिजे हे महत्वाचं नाही. बरोबर आहे ना. आणि तो माणूस माणसासाठी काम करतो, यासाठी आपण त्या माणसाला कधीही त्याच्या पाठीमागं किंवा त्याच्या सोबतीला आम्ही उभे राहू, असं त्या सरपंचाचं काम आहे. आणि तुमचा प्रश्न सोडत नाही मी, तुमचा प्रश्न सांगितलं की बा तुम्ही गावामध्ये तुम्हाला असं आणखी काय करावं वाटतं. आता विषय असा आहे सर, आम्हाला आमच्या गावाच्या शेजारून नदी वाहते, खटकळी नाव आहे तिचं, आणि त्या खटकळीला खोलीकरण करणं गरजेचं होतं. आता पहिलं मी शासनाकडं एक म्हणजे माझं एक आयडिया मांडली होती, आणि ती आयडिया अशी होती की या सगळ्या बंधाऱ्याचं खोलीकरण करून प्रत्येक बंधाऱ्यामध्ये किमान 50 बोर मारणे. अच्छा, बंधाऱ्यामध्ये बोर मारणे. बरं. बंधाऱ्यामध्ये बोर मारणे आणि त्याच्यामध्ये ते 6 इंची पाईप टाकून त्याच्यावरती जाळी बसवणे. ज्याच्या वेळेस पाणी येईल, 100 फूट 50 फूट गेल्याच्या नंतर ज्यावेळेस नदीला पाणी येईल त्या जाळीच्या माध्यमातून सगळी वाळू वर राहील आणि फक्त पाणीच त्या बोरच्या तळाशी जाईल. आणि ती तळाशी गेल्यानंतर त्या पाण्याचं पर्क्युलेशन प्रॉपर होईल. आणि मला तरी वाटतं 100 फूट पाणी खोल गेल्याच्या नंतर संपूर्ण जमिनीमध्ये पाणी खेळतं राहील. आणि पाण्याचा साठा, जसं आता पाणी विहिरीला, आता पाणी उन्हाळा असल्यामुळे कमी पडलंय, तसं कधीच पाणी कमी पडणार नाही असं मला वाटतं. हे पहिलं काम झालं. दुसरं काम असं आहे की सर, आता सध्या लोकांचं लाईट बिल येत आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, फॅनची गरज पडते, ते कूलर लावलेले, AC लावलेले आहेत, फ्रीज 100% चालतंय, त्याच्यामुळे सध्या उन्हाळ्यामध्ये बिल जास्त येतं आणि सूर्य जास्त तापतो. पण सूर्य जास्त तापतो, त्याला जर सोलर एनर्जी त्याच्यामध्ये कन्वर्ट जर केली, प्रत्येक घरावरती जर सोलर एनर्जी बसवली, तर मला काय वाटतं माहिती आहे का, हे सगळं गावाच्या दृष्टीनं एक तर नवीन ऊर्जा स्रोत निर्माण होईल आणि गावाचे जे 10-5 रुपये जे बिलाला जाणार आहेत
ते सुद्धा पैसे वाचतील आणि हे वाचलेले पैसे तो कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी, कुटुंबाच्या आर्थिक विकासासाठी तो वापरू शकतो असं मला वाटतं. हे सूर्यघर योजना होती त्याचं काय आहे? आता शासनाची सूर्यघर योजना आली, पण ती सूर्यघर योजना कशी आली? आता ज्यावेळेस घरकुलं तयार होतील, आता प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलं आलेले आहेत, त्याच्यामध्ये शासनाने आणखी 50,000 रुपये वाढवलेले आहेत. अगोदर 1,50,000 पर्यंत भेटत होते, आता ते 2 लाखापर्यंत केले. पण 2 लाखामध्ये जे 50,000 वाढवलेले आहेत त्याच्यामध्ये 30,000 हे सूर्यघर योजनेचे आहेत. अच्छा अच्छा अच्छा, इनबिल्ट आहे समजा ते योजनेच्या आतमध्येच आहे. ते योजनेमध्येच ते 30,000 रुपये आहेत. पण एक शोकांतिका अशी आहे सर, शोकांतिका आता तुम्ही विषय काढलाच तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करू इच्छितो की सर, मुख्यमंत्री साहेबांना विनंती करू इच्छितो की आज एखादं घर बांधायला आपण गेलो तर त्याचा जो फाउंडेशन असतं, त्याचा जो पाया असतो, तो 2 लाख 3 लाख रुपये खर्च करूनही होत नाही. आणि आपण संपूर्ण घराला 1.5 लाख 2 लाख रुपये देता. त्यामुळं काय होतंय की सामान्य माणूस, गरीब माणूस, दलित माणूस कर्जबाजारी होतो. कारण काय करावं लागतं, हे घर पूर्ण होत नाही. तुम्ही दिलेल्या 2 लाखामध्ये घर पूर्ण होत नाही. तो एक तर त्याचं बेसमेंट लेवलला येतो किंवा मग लेंटर लेवलला जातो. त्याच्यानंतर त्याला पैसे पुरत नाहीत. मग त्या माणसाला कोणाकडून तरी व्याजानं काढावं लागतात, कोणाकडून तरी उसने काढावं लागतात, कोणाला तरी कामासाठी सालाच्या महिन्याची अशा उचली घ्याव्या लागतात आणि त्याच्यानंतर त्याला घर बांधावं लागतं. ह्या ज्या योजना आपण राबवतोय, एक तर पूर्ण पैसे द्या, नाही तर योजना राबवू नका. येस येस येस, अत्यंत रोखठोक सवाल गव्हर्नमेंटला, सगळ्यात सरकारला सर साहेबांनी विचारला आहे की काय करा माहिती आहे का, कारण महागाई खूप वाढली आणि ते महागाईच्या प्रमाणात हा जो काय ते 1 लाख 2 लाख रुपये तुम्ही देत आहेत ते कमी पडत आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित इन्स्ट्रुमेंट काढून, चांगले इंजिनियर करून, प्लॅनिंग करून व्यवस्थित पुरलं असं की असं किमान घर कंप्लीट होईल, फायनल होईल असंपर्यंत बजेट त्यांनी वाढवावं. मग 2, 2.5, 3 लाखापर्यंत कसं जाता येईल ते गव्हर्नमेंटने बघावं असं त्यांनी सुचवलंय. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं असं आहे की गरिबांना आणखी गरीब करायचं, कर्जबाजाऱ्याला आणखी कर्जबाजारी करायचं, जो आत्महत्या करत नाही आहे त्याला आत्महत्या करायला लावायचे. अशा काही योजना तुमच्या चालू आहेत का? ह्या योजना जर तुम्हाला हे करायच्या असतील, प्रॉपर राबवायच्या असतील, तर प्रॉपर एस्टिमेट करून आपण त्या योजनेला तेवढे पैसे दिले पाहिजेत. कारण काय होतं, गोरगरीब माणूस ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या ताटामध्ये बघा, त्या ताटामध्ये एक तर आमटीन भाकरीशिवाय काहीच नसतं. आपण चौरस अन्नाचा विचार करतो, पोटभर अन्नाचा विचार करतो, पण खऱ्या अर्थानं जर त्यांच्या ताटामध्ये बघितलं तर फक्त 2च पदार्थ असतात, एक पातळ भाजी आणि एक भाकरी. तर त्यांचं जर दिवस तुम्हाला जर बदलायचे असतील तर ह्या ज्या आपण राबवणाऱ्या योजना आहेत त्या पूर्णत्वाकडे जाण्यासाठी त्यांना पूर्ण फंडिंग करा, तर ते योजना राबवा. नाही तर अन्यथा त्या योजना राबवू नका, जेणेकरून लोक कर्जबाजारी होतील, आत्महत्या करतील. ह्या सगळ्या योजना असे तुम्ही राबवू नका. त्याचबरोबर आता मी शासनाचे आभार मानतो, अभिनंदन करतो की जे दलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेमध्ये विहिरीला फक्त 2.5 लाख रुपये दिले जायचे. आता एक विचार करायची गोष्ट आहे सर की सध्या जर विहिरीला जर खोदायला जर ते 2.5-3 लाख रुपये नुसते खोदायला लागतात. त्याच्याबरोबर बांधकाम आहे, त्याच्याबरोबर बाकीच्या इतर गोष्टी आहेत. ह्या सगळ्या इतर गोष्टीसाठी आपण पदर कुठून तरी कर्ज काढून काहीतरी गोंधळ घालून विकटिक करून तेवढं ते करावं लागत असतं. तर ते ह्या ज्या योजना आहेत, शासनाचं मी अभिनंदन, शासनाचे आभार यासाठी मानतो की त्यांनी 2.5 लाखाचे 4 लाख केले. आज परिस्थिती अशी आहे की 50,000 60,000 ठीक आहे, एवढे माणूस घालू शकतो, पण 2 लाख 1 लाख एवढा खर्च करू शकत नाही. म्हणून शासनाचं मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी त्या विहिरीसाठी 4 लाख वाढवलेले आहेत आणि त्याचा उपयोग प्रत्येक सामान्य माणसाला होईल. सरपंचाचं जे म्हणणं आहे की बाकीच्या सर्व ज्या योजना आहेत
तर त्या योजना ज्या उद्देशांनी गव्हर्नमेंटने चालू केल्यात तो उद्देश सफल होत नाही का, तर अंतिम टप्प्यात घरकुलाला पैसे कमी पडतात किंवा बाकीच्या सगळ्या योजनाला पैसे कमी पडतात. पण हे होत असताना गव्हर्नमेंट बाबासाहेब आंबेडकर जी स्वावलंबन योजना आहे त्याच्या अंतर्गत जी विहीर दिली जाते त्या विहीरला जे 4 लाख शासनाने ह्या वर्षीपासून अनुदान जाहीर केलं आहे याचं चाबुक सर यांनी स्वागत पण केलं आहे. हेही लक्षात ठेवा की सरकाराच्या बाबतीत कायमच हे चुकत्या अधोरेखित करण्याच्या ऐवजी चांगल्या गोष्टी अप्रिशिएट करण्याचं कामसुद्धा माजी सरपंच लखमापूर या गावचे माजी सरपंच शरद चाबुक सवार यांनी केलेलं आहे. आता मला असं वाटतंय की आपण बराचसा आढावा त्यांचा घेतला आहे. त्यांच्या बालपणापासून त्यांचं जे माध्यमिक शिक्षण आहे किंवा त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे, त्यानंतर कंपनीचा अनुभव, त्यांचा बिझनेसचा अनुभव, त्यानंतर सोशल सामाजिक वेलफेअरमध्ये त्यांनी ते काम केलं आहे, त्यानंतर ते सरपंच राहिले, आता ते सदस्य आहेत सध्याच्या टर्मला आणि त्यांनी जे काम केलं त्यांचं दुःखही दाखवलं ते की ते डेप्युटी सरपंच होऊ शकले असते पण का नाही झाले, त्यांची ती खंतसुद्धा त्यांनी मनातनं व्यक्त केली. हे करत असताना त्यांच्या गावातल्या किंवा कुठल्याच समाजाचा त्यांनी काही अनादर केलेला नाही, लक्षात घ्या, किंवा त्यांच्याविषयी तेढबीण निर्माण नाही केली. फक्त आपल्याला जे जाणवलेलं अंतःकरणातलं दुःख आहे ते कुठंतरी त्याला मार्ग करून देण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी इथं केलेला आहे. आणि त्यांची तळमळ बघा, त्यांनी खूप सारे म्हणजे प्रयोग सांगितलेत. त्या एक जो ती नदी आहे ती उकारण्याची सांगितलेत किंवा त्याच्यात जास्तीत जास्त बोरवेल करून ते पाणी अंतर्गत जमिनीच्या भूगर्भापर्यंत पोहोचवण्याची योजना सांगावीस त्यांनी गव्हर्नमेंट पुढे ठेवली आणि ते वारंवार ठेवणार आहे. माझी एक विनंती आहे, हे सगळं करत असताना भविष्यात जर हे झालं सगळ्या गोष्टी तर जास्तीत जास्त झाडं लावा गावाच्या आसपास, हे माझी एक विनंती राहील. तुमची भालसिंग जे सरपंच सांगितलं त्यांनाही सांगा पाणी तुम्ही करतात ते लावतच असतील, कारण आजकाल काय झालं ग्लोबल वॉर्मिंगमुळं आपल्या अख्खं म्हणजे काही सरकारचे बी प्लॅन चुकतात, जंगलं तुटू राहिलेत, त्यामुळे तापमान एवढं वाढलंय. आपल्या लहानपणी आपण तापमानात मेमध्ये सहज पायी जाऊ शकत होतो, आता ते 10 मिनटं बी नाही आपण थांबू शकत. ही वस्तुस्थिती आहे, त्याच्यावर बोलायचं असं आहे बा. आमची संस्था आहे सिद्धार्थ बौद्धेशीष सेवाभावी संस्था, जे त्यांचे अध्यक्ष वसंतजी साबळे त्यांच्या आणि मी सचिव म्हणून सध्या तिथं काम करतो. तर आमच्या दोघांच्या पण विचारानं आम्ही असं ठरवलेलं आहे की तालुक्यामध्ये यावर्षी म्हणजे जून महिन्याच्या नंतर जे पावसाळ्याचे 4 महिने असतात या 4 महिन्यामध्ये किमान 5,000 ते 10,000 झाडं आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही लावणार आहेत. आता ते लखमापुरीमध्ये असतील, ते कांबीमध्ये असतील किंवा तालुक्याच्या कोणत्याही गावामध्ये असतील, पण ते लावायचे प्रयत्न आमच्याकडून असणार आहेत. त्याचबरोबर त्या स्थानिक ग्रामपंचायत, स्थानिक शाळा, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सगळ्याची मदत घेऊन आम्ही ते काम करणार आहे. निश्चित सरपंचाच्या या निर्णयाचं आपण स्वागतच करतो आहोत. फक्त आता झालाय वेळ आणि कदाचित आपण दुसरा एपिसोड बनवू, सरपंचाला बोलू आणि मला वाटतं आपण 4-5 एपिसोड बनवू, कारण खूप चांगला रिस्पॉन्स ते देत आहेत किंवा त्यांनाही वाटतं की आपल्या कामाचं जे काय आहे ते इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आम्ही जे त्यांनी सगळ्यात जास्त योजना गावामध्ये लागू केल्यात ते त्यांचं म्हणजे फटाफटा सांगतात, ते आकडेवारीनुसार कटकट सांगतात. चर्चेतनं पण मला जाणवलं आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देणार आहोतच, पण मुळात मुद्दा असा आहे की ह्या सर्व गोष्टी करत असताना, सामाजिक काम करत असताना त्यांना जो काही त्रास झाला तो पण त्यांनी आपल्या दबक्या आवाजात सांगितलेला आहे आणि तो कुठल्या अँगलनी लोक बघतात. आज त्यांचं त्या गावाला किंवा तालुक्याला हेच मागायचं आहे की बाबा तुम्ही कमीत कमी माणूस म्हणून त्याच्या कामाची पोचपावती द्या. त्याची कास्ट कोणती किंवा तो कोणत्या बुद्ध समाजातून आला किंवा कुठून आला हे नका बघू, असं चाबुक सर साहेबांची एक विनंती आहे. आणि त्यांच्या वतीने माझी आहे की मानव, ते आमचे कबीर म्हणायचे की मोल करो तलवार का पडे रहन दो म्यान. तुम्ही गुण पहा, गुण ती कोण तलवार काम करते ना, म्यान तर पडेल राहते. म्हणून तुम्ही बाह्यांग बघू नका, तो कुठल्या समुदायातून आला ते बघण्यापेक्षा त्यांनी काम कसं चांगलं केलं आहे आणि ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर मला असं वाटलं की आज चाबुक सर साहेबांचे आपण इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि ह्या इंटरव्ह्यूमध्ये थोडासा गडबडीत झालं, कारण त्यांच्याकडे वेळ नव्हता, आम्हाला बी दुसरीकडे एक ठिकाणी जायचं आहे, पण त्यांनी टाईम दिला म्हणे आपण आता बोलून घेऊ ह्या गोष्टीवर. आणि एक नवीन परिवर्तनाच्या दृष्टीने
हा जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ही लिंक सरपंच साहेबाकडे तर मी देणारच आहे. आणि त्यानंतर नवनवीन म्हणजे गव्हर्नमेंटला पण आपण सुतोवाच केलेले आहे, चांगल्या गोष्टी ॲप्रिशिएट पण केलेल्या आहेत. आणि त्यांनी एक मनमोकळं बोलले ते बऱ्यापैकी. आणि 8-10-20 फोन आलेत त्यांचे, ते फोनसुद्धा त्यांनी घेतलेले नाही त्या मुलाखती दरम्यान. आणि आमचं डेडिकेशन हेच आहे, सामाजिक क्षेत्राशी काम करताना आपल्या हे जे आपण कधी कधी एक छुपा रुस्तुम नावाचा प्रकार बघतो पहा. काय होतंय, इतकं महान काम केलेलं आहे एका गावातल्या एका सरपंचानं. दुर्दैवानं मीडिया ही एका विशिष्ट वर्गाची सर, तुम्हाला एक सांगतो की ते तुम्हाला इतका वेळ देणार नाहीत आणि विशेष म्हणजे तुम्हाला तिथं नेणारच नाहीत. म्हणून माझी तळमळ असते की माझं एक खासियत काय होती, मी काही संविधानांच्या प्रति पण यासाठी दिल्या की बाबा आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या लोकांच्या इथं प्रॉपर संविधान असावं, म्हणजेच राजकीय क्षेत्रातली कायद्याची माहिती असावी. कदाचित भविष्यात ती शृंखला कंटिन्यू चालू राहणार आहे. आता ते काय लगेच आणता येत नाहीत, त्याला गाडीचा याचा प्रॉब्लेम आहे, भविष्यात राहील. तर आपल्या समाजात व्यवस्थेसाठी शरद चाबूकस्वार या काय ह्या तालुक्यात ह्या जिल्ह्यात त्यांचं नाव घ्या, त्यांचा संपर्क करा, तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट बी मिळतील. आणि तुमच्या गावात सुद्धा तशा योजना लागू करा. कारण काय पाण्यासाठी इतकं गंभीर झालेला सरपंच मी आज पहिल्यांदा बघतोय की गावात काय केलं पाहिजे. आणि आपला नगर जिल्हा आवर्षण पर्वण क्षेत्रातला येणार आहे आणि त्यांच्यासाठी त्यांची जी तळमळ चाललेली, खरं तर बारमाही नदी नाही आहे त्यांच्या गावातली, छोटी पाऊसकाळ्याची नदी आहे. आता ते 10 वर्षापूर्वी जे कोरडवाहू जिथं टँकरने पाणी, 10 वर्षानंतर आता तिथं ऊस येतोय. आणि ऊस बी 500 एकर ऊस, जोक आहे का. 8 बंधारे त्यांनी बनवलेत. आणि ही काय बात नाही आहे, मी जो लाईव्ह चॅलेंज मी सांगतोय, त्या गावात मी जाऊन आलोय स्वतः. त्या गावात त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. त्या डिसिप्लिन, शिस्त, सामाजिक वेलफेअर बिले जबरदस्त केलंय. आज 2-2 गटात 2-2 जातीत भांडणं लावायचा प्रकार आहे. आज त्या 2-2 जातीत 2-2 एकत्र बसवलेत त्यांनी एका प्रोग्राममध्ये. आता मी उल्लेख करत नाही, हे मला त्यांच्याकडनं जाणवलं. त्यामुळं खूप खूप धन्यवाद. आणि जराचा सन्मानाचा जय भीम. चाबूकस्वार सर, आपण नेक्स्ट टाइम आम्ही 4-5 एपिसोड बनवू. आता कदाचित त्याला टाईम लागेल, आपल्या सवडीनुसार सर्व काही चालू आहे. सामाजिक वेलफेअरमध्ये काम करत असताना अशा सरपंचाचा आदर्श घेणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की मी म्हणतो म्हणून त्यांना तुम्ही आदर्श माना. त्यांच्या गावात जाऊन त्यांचं काम बघा, त्यांची तळमळ बघा आणि डेडिकेशन बघा. इतर सरपंचांना मी सूचित करतो, जे दलित समाजातले आहेत त्यांनी शरद चाबूकस्वार सरांची एकदा भेट घ्या. पंचायत समिती असो, तहसील असो, कुठलंही काम आडलं त्यांच्याशी एकदा संपर्क करून पहा. कारण मी अनुभव घेतलेला, मला 8 कळलंय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की आमचे मित्र होते, मी याच्या आधीच मुलाखत घेतली असती, पण मला असं जाणीव झाली त्यांच्या गावाकडे जाऊन आल्याच्या नंतर. त्यांनी एक जयंतीचा प्रोग्राम केला होता, आम्हाला बोलवलं होतं. तो म्हणून मी नाही गुणगौरव गात, पण तिथं एक महापुरुषांच्या विचारांचे पुस्तकं छोटे छोटे त्यांनी सर्वांना वाटले. लक्षात घ्या, एक महापुरुषांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सर्वच संत गाडगेबाबा असतील, या संतांची विचारांची गरज आज आपल्या महाराष्ट्राला आणि छोट्याच्या खेडेपाड्याला आहेत. हे दाखवून देण्याचं काम आणि हे वाटण्याचे काम, म्हणजे छोटे जरी पुस्तक असतील तर प्रेम खूप मोठं आहे, कारण विचार खूप मोठे असतात जगाचे, ते देण्याचं काम आदरणीय माजी सरपंच शरदजी चाबूकस्वार, जे की आपले माजी सरपंच यांनी आपल्याला इथं वेळ दिला, एवढी मुलाखत दिली, त्याबद्दल मी माझ्या या चॅनलच्या वतीने त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सरजी. आणि पुन्हा भेटूयात आपण नेक्स्ट टाईम सरपंचाची नेक्स्ट मुलाखत टायमिंगनुसार. तोपर्यंत ज्या गावात काय होणार आहे, काय पालट, आणि माझी शेवटची सदिच्छा की बाबा तुम्ही पुन्हा एकदा सरपंच व्हावं आणि गावाचा विकास करावा. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.